25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। ही बातमी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून। त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला। मात्र साधूची हत्या केल्याचा आरोप करत आखाड्याचे महंत आक्रमक झाले। नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरमधील आखाड्याच्या महंतांनी केलाय। या संदर्भात आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचं सीसीटीव्ही सादर केलं। या घटनेनंतर त्र्यंबक नगरीतील दारूची दुकानं बंद करण्याची मागणी इथल्या महंतांनी केली आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारूया। लक्ष्मण, साधूचा मृत्यू झालाय, आखाड्याचे महंत आक्रमक झालेले आहेत, नेमकं काय घडलं? नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वेगवेगळ्या पंथांचे साधू महंत जे आहेत ते तिथे राहतात। मात्र काल 2 दिवसांपूर्वी एका साधू महंताची एका मद्यपीच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो या भागातला साधू महंतांनी केलेला आहे। जर या प्रकरणातले सीसीटीव्ही बघितले तर एका मद्यपीसोबत या साधूचा वाद सुरू आहे आणि या वादानंतर पुढे गेल्यानंतर हा साधू जो आहे तो खाली येऊन पडतोय, आपल्याला ते देखील दृश्यांमध्ये दिसतंय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिसांनी संबंधित साधूच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। मात्र या परिसरातल्या आणि या सगळ्या आखाड्यातील साधू महंतांचं सांगणं आहे की या साधूची मृत्यू जो आहे तो हत्येमुळे झालेला आहे, मारहाणीमुळे झालेला आहे आणि मारहाणीत त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे जो कोणी संशयित आरोपी आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची मागणी या भागातल्या साधू महंतांनी केलेली आहे। आणि या सगळ्या साधू महंतांनी या भागातलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिलेलं आहे। इतकंच नाही तर त्र्यंबकेश्वर मधील जे दारूची दुकान आहे ती तातडीने बंद करावी, अशा प्रकारची मागणी देखील या साधू महंतांनी केलेली आहे। कारण ज्या व्यक्तीने या साधू महंताला मारहाण केलेली आहे तो दारूच्या नशेत होता आणि दारूच्या नशेत असताना त्यांनी या साधूला मारहाण केलेली आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो इथल्या आखाडा परिषदेच्या साधूंनी केलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात पोलीस पुढे नेमकं काय कारवाई करता, या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होतो का आणि नेमकं या प्रकरणात घडलेलं काय आहे ते पोलीस तपासात समोर येणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 19 एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी साधारण एक साधू वेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी, काही नशेडी लोकांनी, एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला आहे। तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली, त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला, तो आम्ही पोलिसांना सादर केला। परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजे। ह्या दारूमुळे बरेचसे लोक व्यसनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात, यात्रेकरू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात, गावामध्ये असे बरीचसे मुलं आहे। तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे।